दादा नमस्कार. अच्छा, कधीपासून येतो तुम्ही इकडे? 2019 पासून येत आहे. आणि कसं वाटतं जेवण तुम्हाला? एकदम तिकडे घरच्यासारखं एकदम. मित्रांनो नमस्कार. हे समोर पाहू शकता किशोरपुंज अन्नदाता आहार केंद्र म्हणून एक लहानसं हॉटेल आहे. आणि ते श्रीमती मंदाकिनी बाबाजी चव्हाण माझी नगरसेविका म्हणून आहेत. तर त्यांनी हे चालवायला घेतलेलं आहे आणि खूप चांगला उपक्रम राबवत आहेत. ह्याच्या थ्रू ॲक्च्युली इकडे वरळीमध्ये जे डेव्हलपिंग चालू आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बनत आहेत, तर त्याच्यामध्ये जे कामगार वर्ग आहे त्यांना इथे जेवणं खूप सोयीस्कर होतं आणि फक्त 40 रुपयामध्ये जेवण त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्यांची आपण आज इथे मुलाखत घेत आहोत आणि त्यांचा व्हिडिओ आपण बनवतात. तर चला त्यांना भेटूया आपण. तर दादा नमस्कार. दादा नाव काय आपलं? सूर्यकांत चव्हाण. सूर्यकांत चव्हाण सध्या. तर दादा हे कधीपासून चालू केलं आहे तुम्ही हा उपक्रम? आम्हाला 1997. अच्छा, काय काय पदार्थ इथे ठेवता तुम्ही? आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये चिकन असते, अंडा करी असते, फिश फ्राय असतात आणि व्हेज थाळी असते. रोज वेगवेगळ्या भाज्या असतात. रोज वेगवेगळ्या भाज्या असतात. रोज माव. आणि दर त्याचे काय साधारण असतात? भाजी आहे आमच्याकडे 35 रुपये प्लेट भाजी आहे. हां. अच्छी क्वालिटी, चांगले मसाले वगैरे आम्ही चांगले हे वापरतो, घरगुती मसाले. अच्छा. हां, मालवणी पद्धतीचं आपलं जेवण आहे. हां. अच्छा, मालवणीमध्ये आपलं आपण मालवणचे का? नाही, मी आहे रत्नागिरीचा. अच्छा. हां, पण इकडे काय पुरा एरिया मालवण पट्टा येतो ना. हां हां हां. त्यामुळे हेच जेवायला लागतं. आणि पहिले इथे मिल वगैरे होती. बरोबर, पहिले इकडे सगळ्या जुन्या मिल होत्या. समोर होती, हां, इकडे होती. शेजारी श्रीराम मिल पण होती. श्रीराम मिल समोर, पोद्दार मिल, भारत मिल. बरोबर. ती कस्टमर होते पहिले. तर हा उपक्रम कसा चालू करण्याचं कसं काय डोक्यात आलं? हे आमच्या आईने उपक्रम चालू केलेला आहे. अच्छा, म्हणजे तुमची दुसरी पिढी? हा, ही दुसरी पिढी. अच्छा. अरे तिसरी पिढी पण आहे. तुमचे मुलगा पण. आणि ह्या त्यांच्या मिसेस आहे. ताई नमस्कार. तर काय नाव आपलं? माझं नाव सूर्यकांत चव्हाण. अच्छा अच्छा. ताईंच्या नावानेच ॲक्च्युली हे हॉटेल चालू आहे. लहानसं हॉटेल आहे. हां, हे पाहू शकता. ह्यात आणि ते फोटोवर तर काढते साहेबांचा पण. साहेबांचा महासाहेब आलेले आहे. काय म्हणताय? साहेब आलेल्या. हां, मासाहेब पण इथे आलेले आहेत. अच्छा. आमच्या आई माझी कॉर्पोरेटर होती. यांच्या आई होत्या त्या कॉर्पोरेटमध्ये होत्या आणि मासाहेब पण त्यावेळे आलेल्या. त्या मंदाकिनी चव्हाण ह्या त्यांच्या आईसाहेब आहेत. त्यांच्या थ्रू हा उपक्रम त्यांनी चालू केला आहे. आत्ता ह्यांची दुसरी पिढी आणि ह्यांची मुलं म्हणजे तिसरी पिढी पण आत्ता हे चालवत आहे आणि खूप चांगलं काम करत आहेत की लोकांना इथे लहान लहान जे कामगार वर्ग आहे त्यांच्यासाठी एक कमी दरामध्ये स्वस्तामध्ये यांनी जेवण उपलब्ध केलेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं म्हणून मी यांना भेटायला स्पेशली आलेलो. यांचा म्हटलं व्हिडिओ काढावा. तर ताई हा उपक्रम माझ्या मते की अजून पुढच्या पिढी आहे, ही तिसरी पिढी आहे, आमच्यामध्ये अजून पुढे चालूच राहिली पाहिजे. आणि बघू शकता हे नाश्त्याचे पदार्थ पण जेवणाचे पदार्थ दादा सगळं टोटल याचं दरपत्रक ताई आपल्याला दाखवायला मिळालं. ते नाही मोठं दरपत्रक म्हणजे मेनू कार्ड. हे लहानसं बघा इथे नाश्त्याचं दरपत्रक पण दादानी इथे मेन्शन केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर इथे पाहू शकता ॲक्च्युली गर्दी किती असते. गर्दी यांची खूप सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगा लागलेल्या असतात. आणि चालू ताई किती वाजता आपलं होतं? 6 वाजता चालू होतं ते सकाळी 10:30 पर्यंत कंटिन्यू चालू असतं. अरे वा. तर इथे चहा पण असतोय, बाहेर चहाचा पण स्टॉल लागलेला आहे. आणि याचं दरपत्रक मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हे यांचं दरपत्रक आहे. एकदम स्वस्त सगळ्या वस्तू आणि मालवणी पद्धतीने सगळं जेवण इथलं तयार होतं. याचबरोबर ताईंचा आपण नंबर पण देतो आहे मी तुम्हाला. तर आमच्या महासाहेबांना देतो, म्हणजे आमच्या आईला देतो. हां ना. आईनीच आम्हाला उभं केलं, आईनीच प्रोत्साहन केलं आम्हाला. तर ताई मला काय सांगायचं आहे की
जर म्हणजे आता कोणाला घरी प्रोग्राम येते असतात तर त्याच्यासाठी तुम्ही ऑर्डर येते काय पुरवता का? ऑर्डर देतो आम्ही. अच्छा, ऑर्डर पण देता. तर काय नंबर सांगाल मग तुमचा? 981-981-7760. अच्छा, तर ताईंचा नंबर पण आपल्याला दिलेला आहे. तर जास्तीत जास्त नंबर आपले गरजू इकडचे असतील, कमी ज्यांचं बजेट असेल त्याच्यामध्ये आपला प्रोग्राम जर करायचा असेल तर ताईंना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून त्यांचा व्यवसायही वाढायला मदत होईल आणि आपला एक मराठी माणूस आहे तो कुठेतरी प्रगती व्हायला त्याची मदत होईल. आणि अशाच आपले लहान लहान व्यावसायिक आहेत इथे 30 वर्षापासून ताईने सांगितलं की व्यवसाय करत आहे, तर त्यांचा पण व्यवसाय वाढायला आपल्याला मदत करायची आहे आणि मराठी माणूस आहेत आपले, सपोर्ट करा त्यांना. तर मित्रांनो बघू शकता हे दादांचं स्वयंपाकघर आहे, म्हणजे किचन आहे आणि तिथे ही सगळी प्रिपरेशन जेवणाची सगळी तयार होत असते आणि खूप साफसुथरेपणा, खूप व्यवस्थितपणा आहे, म्हणूनच लोक येत आहेत. तर आपला व्यवसाय पण सक्सेसफुली लांबपर्यंत चालवायचा असेल तर ह्या पद्धतीने स्वच्छता आणि प्रामाणिकपणा आणि तोंडावर शब्दामध्ये गोडी असेल तर नक्कीच तुम्ही पण सक्सेसफुली होऊ या शकता. बाजूला नॉनव्हेज आहे, या बाजूला व्हेज आहे. हे दादा सांगतायत की एका साईडला इकडे नॉनव्हेजचं सेक्टर त्यांनी केलेलं आहे आणि इकडे पाहू शकता इकडे व्हेजचं सेक्टर केलेलं आहे की जेणेकरून जे व्हेजवाले आहेत त्यांना कधी त्रास होणार नाही किंवा नॉनव्हेजवाले आहेत त्यांना ते व्हेजचा अडथळा होणार नाही. तर खूप चांगल्या पद्धतीने दादानी इथे अरेंजमेंट केलेले आहेत. खूप वर्ष हे पण आमच्याकडे खूप वर्ष आहेत. त्या ताईंच्या तिथे हॉटेलमध्ये खूप आधीपासून या आपण ताई काठी काम करत आहात इथे आणि या इथे पूर्ण यांचं स्वयंपाकघर सांभाळायचं काम करतात. काय नाव आपलं ताई? कौशल्या रघुनाथ चव्हाण. अच्छा, कुंटे. अच्छा, कौशल्या कुंटे ताई आहे. हां. तर या किती वर्षापासून ताई इथे आपण सर्व्हिस करताय? हे आम्हाला तिला 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून. तर मित्रांनो बघू शकता की 5-10 वर्ष एका ठिकाणी काम केलं तर लोकांना कंटाळा येतो. ताई इथे ह्या मावशी 25 वर्षापासून काम करत आहेत आणि एकदम आनंदी आहेत. आत्ता बोलताना पण त्यांना एकदम हसत, प्रामाणिकपणे एकदम हसत सगळ्या गोष्टी सांगत आहेत. हा दादा, इकडचा ॲड्रेस काय सांगाल? शिवराम अमृतवार मार्ग, हां, वरळी, मुंबई नंबर 14. रिलायन्स कंपनीच्या बाजूला, रिलायन्स TV 18च्या बाजूला. अच्छा, TV 18चं बाजूलाच आहे. हे आहे. अच्छा, ठीक आहे. तर दादाने पूर्ण लँडमार्क सगळं सांगितलेलं आहे आणि आमच्याकडून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. 30 वर्ष तुम्ही यशस्वीरित्या केलेले आहेत, अजून 30 वर्ष जाऊत व्यवस्थितरित्या. ह्या आमच्याही शुभेच्छा असतील तुम्हाला. तर थँक्यू दादा, थँक्यू ताई.